1680 50 वर्षांचा कालखंड ज्याला छत्रपती आपण पाहतोय शिवकाळ म्हणून संबोधलं जातं, तर ते प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे। 19 फेब्रुवारी 1630 ते 3 मार्च 1707 औरंगजेबाचा मृत्यू, 77 वर्षांचा जो कालखंड आहे ना मित्रांनो, त्याला शिवकाळ म्हणून संबोधलं जातं। नक्कीच आपण पाहतोय इतिहास सांगितला गेला तरच इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला जाईल असं म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती। आणि आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय सांगावं आणि किती सांगावं मित्रांनो, जितकं सांगाल ना तितकं कमीच आहे। हा दिवस काय, हा महिना काय, हे वर्ष काय अपुरच पडेल। कारण का त्यांच्या मी म्हणेन की 35 वर्षांचीच कालखंड होता, कारण का पहिले 15 वर्ष त्यांचे बालपणामध्ये गेले आणि जे 35 वर्षांचं कार्य आहे ना त्यांचं 700 वर्षांचा इतिहास पुसून टाकला मित्रांनो। तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा नक्कीच विचार करा, फक्त विचार नका करू तर त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, एवढंच म्हणेन मित्रांनो। पुनश्च एकदा मी निखिल पडते घेऊन चलतो क्रिकेटच्या पटलावरती, जिथे आपण पाहतोय माननीय जिथे प्रमुख उपस्थिती यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते, अतिथींच्या हस्ते नाणेफेक केली जाते, जिथे आपण पाहतोय पंकजी अंजारा असतील, अर्थातच त्यांच्या समवेत मान्य सौभाग्यवती जान्हवी पारेख अंजारा देखील असतील। महाराष्ट्र प्रदेश मोर्चा सोशल मीडिया सहाय्य संयोजक त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य केलं जाते। अर्थातच त्यांची उपस्थिती क्रिकेटच्या पटलावर महत्त्वपूर्ण आहे, कारण का त्यांनी हा बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी खर्च केला। तुम्ही आलात, आम्हाला उपकृत केलं, याच्याबद्दल स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। पहिला सामना आपण अनुभवणार आहोत गावदेवी वायशेजच्या विरुद्ध जागृती थळ। मग दोन्ही संघाचा विचार केलात मित्रांनो तर तुल्यबळ संघ आहेत, नावाजलेले संघ आहेत, दादा संघ आहेत। नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट सामना होईल याच्यात तीळ मात्र शंका नसेल। तर नक्कीच लवकरात लवकर सामना चालू होईल हीच आशा बाळगतो। जिथे व्यासपीठावरती उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि या सामन्याचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे। tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण पाहतोय या स्पर्धेचं केलं जातंय। नंदन घरत अँड टीम्स आपण पाहतोय एक चांगलं थेट प्रक्षेपण करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच होत असतं आणि तेच आज आपल्याला थळ नगरीमध्ये पाहायला मिळणार। कंपल्सरी चेजिंग हा स्पर्धेच्या माध्यमातून नियम असेल, 5 षटकांचा विकास सामना असेल, 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील।